तिकडे सोलापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गालाही शेतकऱ्यांचा विरोध आहे। मोजणी करण्यासाठी दाखल झालेल्या पथकाला आणि अधिकाऱ्यांना विरोध करण्यात आला। अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली। एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द अशी घोषणाबाजी अधिकाऱ्यांच्या समोर या शेतकऱ्यांनी केलेली आहे। तर सोलापुरातून देखील आता शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध वाढलेला आहे। मात्र शासन आज मंत्रिमंडळातून हजारो शेतकऱ्यांचा विरोध असताना आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शक्तीपीठ मार्गाला भूसंपादन करण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिलेली आहे। एका बाजूला शेतकऱ्यांची कैवारी म्हणणारे, आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारे म्हणून हे सरकार सत्तेत येऊन बसते आणि दुसऱ्या बाजूला आज आपण विचार केला विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर शक्तीपीठ मार्गाचे भूसंपादन थांबवले होते। आता मात्र पुन्हा आज भूसंपादन करण्यासाठी मंत्रिमंडळाने परवानगी दिलेली आहे। याचं गौडबंगाल काय आहे? आपण जर चांगले महामार्ग बनवत असाल तर त्यात आमचा विरोध असायचं कारण नाही, परंतु शेतकऱ्यांची मदत तरी जाणून घ्या। तुम्ही ज्या शेतकऱ्याच्या जीवावर सरकारमध्ये आला त्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीचा विषय अजूनही प्रलंबित आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पुन्हा जखमीवर मीठ चोळण्याचे काम हे सरकार करते। या सरकारचा मी निषेध करतो। येणाऱ्या काळामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, नांदेड असेल, नागपूर असेल, परभणी असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही, या माध्यमातून सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।